नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती यातील प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आतापर्यंत आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत तसेच कर्जाऊ भांडवलाचे स्रोत हे दोन स्रोत कोणत्याही संस्थेकडे असतात। मालकीचे भांडवल म्हणजे कंपनीचे स्वतःचे भांडवल, त्या संस्थेचे स्वतःचे भांडवल, स्वतः निर्मिती केलेली असते त्यांनी, म्हणून त्याला मालकीचे भांडवल असे म्हणतात। यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा या दोन गोष्टींचा समावेश होतो। भागांमध्ये सुद्धा समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग आपण याचा अभ्यास केलेला आहे। तसेच प्रतिधारण नफा म्हणजे काय, तर कंपनीला जो नफा होतो त्यातील काही हिस्सा कंपनी राखीव निधीकडे वळता करते आणि हाच राखीव निधी कंपनी स्वतःला जेव्हा व्यवसायाचा विकास करायचा असेल, वृद्धी करायची असेल, तेव्हा या राखीव निधीतील पैशांचा वापर हा केला जातो। याला स्वयंनिर्मिती किंवा ज्याला आपण स्वयंवित्त उभारणी असं सुद्धा म्हणू शकतो की कंपनी स्वतःच जास्तीचा नफा झाल्यानंतर सर्व नफा वापरून न टाकता त्यातील काही हिस्सा राखीव निधीमध्ये वळता करते आणि मग या राखीव निधीचा वापर कंपनीला आपल्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी होतो। यालाच प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत असे म्हणलेले आहे। आता आपण कंपनीकडे दुसरा जो भांडवलाचा स्रोत आहे की ज्याला कर्जाऊ भांडवल असे म्हणले आहे, याचा आपण विचार करूया। तर कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, तर दरवेळी कंपनीला सर्व व्यावसायिक कार्यासाठी मालकीचे भांडवल पुरेसे पडत नाही। मग काय करणार कंपनी, तर कंपनी मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून कर्जाऊ भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करते। अशा प्रकारचे कर्जाऊ भांडवल कंपनीला कोणकोणत्या मार्गाने उभे करता येईल, तर तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहेत याचे विविध पर्याय। पहिला आहे तो म्हणजे कर्जरोख्यांची विक्री करून, दुसरा आहे तो ठेवी स्वीकारून, त्यानंतर बंधपत्रे, तसेच जागतिक ठेवपावती, अमेरिकन ठेवपावती, बँकेकडनं कर्ज घेऊन किंवा इतर वित्तीय संस्थांचे कर्ज घेऊन आणि व्यापारी कर्ज घेऊन। तर अशा प्रकारे कंपनी कर्जाऊ भांडवल उभं करू शकते। कर्जाऊ भांडवलावर कंपनीला व्याज द्यावे लागते। व्याजाचा दर हा निश्चित केलेला असतो। कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते। जसं आपणही आपल्या जीवनामध्ये समजा घर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची असेल, आपले स्वतःचे पैसे जर कमी पडत असतील तर आपण काय करतो, बँकेकडनं लोन घेतो, ओके, आणि मग ते लोन मिळाल्यानंतर आपण ती मालमत्ता किंवा जे काही आपल्याला व्यवसाय करायचा असेल तो सुरू करतो आणि नंतर आपण आपल्या सोयीनुसार जसं ठरलेलं आहे त्याप्रमाणे बँकेचे व्याजाचे हप्तेसुद्धा देतो। त्याचप्रमाणे कंपनीसुद्धा अशा प्रकारे कर्ज घेऊन कर्जाऊ भांडवलाचा स्रोत निर्माण करू शकते। आता इथे पहा, पहिला जो पर्याय आहे कंपनीकडे तो म्हणजे कर्जरोख्यांची विक्री करून। कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील हा एक मुख्य स्रोत आहे। दीर्घ व मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कंपनीला याचा उपयोग होतो। ठीक आहे, कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील हा एक मुख्य स्रोत असून कर्जरोखा ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर यापासून आली असून याचा अर्थ ऋणी असणे असा होतो। लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे की कर्जरोखा ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर यापासून आली असून याचा अर्थ ऋणी असणे असा होतो। कंपनी कायदा 2013 कर्जरोखा या शब्दाची स्पष्ट अशी व्याख्या केलेली नाही, परंतु
कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 30मध्ये असे नमूद केले आहे की कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही. आता याचा अर्थ काय आहे, तर कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा आहे, बंधपत्रे आहे व इतर प्रतिभूतींचा समावेश होतो आणि यासाठी कंपनीला आपली मालमत्ता तारण ठेवावी लागते, म्हणजे काहीतरी सुरक्षा ही द्यावी लागते. कंपनीला आपली मालमत्ता गहाण ठेवावी लागते आणि त्यावरतीच हे कर्जरोख्यांची विक्री ही करता येऊ शकते. तर यानंतर पुढचा भाग आपण पाहूया, तो म्हणजे व्याख्या. कर्जरोखे इंग्लिशमध्ये आपण याला डिबेंचर्स असे म्हणतो. तर 2 तज्ज्ञांनी व्याख्या दिलेली आहे. एक म्हणजे पहिले आहेत ते पाल्मर आणि दुसरे आहे ते टोफन यांची. तर पाल्मर यांच्या मतानुसार कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तावेज, ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. त्यानंतर टोफेन यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मतानुसार कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तावेज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. तर या दोन्ही व्याख्यापैकी कोणती एक व्याख्या तुम्ही करू शकता. या दोन्ही व्याख्यांचा आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल, कर्जरोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा होय. कर्जरोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला दस्तावेज असून तो कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो. म्हणजे कंपनीने कर्ज घेतलेले आहे याचा तो एक पुरावा असतो. जसं डॉक्युमेंट असतं ना, एखादं रिसिट असते किंवा एखादं आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला बिल दिलं जातं, तर तो एक कागदी पुरावा आहे. त्याचप्रमाणे कर्जरोखा हा सुद्धा एक कर्जरोख्याच्या प्रमाणपत्रामध्ये दिला जाणारा पुरावा आहे की ज्याच्यावरती कंपनीची मुद्रा असते, कंपनीचं बोधचिन्ह उमटवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जाहीरपणे आपण म्हणू शकतो की तिथे सांगितलेलं असतं की कंपनीने एवढे एवढे कर्ज घेतलेले आहे. आता याच्या पुढे आपण बघूया, तो म्हणजे या कर्जरोख्यांची विविध वैशिष्ट्ये काय काय आहेत. कारण हा जो प्रश्न आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो की कर्जरोखे व्याख्या लिहा आणि कर्जरोख्यांची विविध वैशिष्ट्ये लिहा. तर डेफिनेट हा लॉंग आन्सरसाठी क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा एकूण 14 मुद्दे आहेत. पहिला आहे वचन, त्यानंतर दर्शनी मूल्य, रक्कम परतफेडीची वेळ, चौथा आहे परतफेडीसाठी प्राधान्य, 5वा आहे परतफेडीचे आश्वासन, 6वा आहे व्याज, 7वा आहे कर्जरोखे संबंधित घटक, यामध्ये कंपनी, विश्वस्त, कर्जरोखेधारक याचा समावेश आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे कर्जरोखे वाटपाचा अधिकार, 9वा आहे कर्जरोखेधारकाचा दर्जा, 10वा मुद्दा आहे मतदानाचा हक्क नाही, 11वा आहे तो म्हणजे तारण, 12वा आहे तो म्हणजे जारीकर्ते इश्युअर, 13 नोंदणी आणि 14 हस्तांतरण. असे विविध 14 मुद्दे आहेत की ज्याद्वारे आपल्याला कर्जरोख्यांची वैशिष्ट्य स्पष्टपणे सांगता येतील. आता आपण याची वैशिष्ट्य यावरती थोडासा चर्चा करूया. वचन, आता कर्जरोखे कर्ज घेतलेले आहे हे कर्जरोखे प्रमाणपत्राच्या द्वारे कंपनी प्रमाणित करत असते. तर यामधला पहिला जो मुद्दा आहे वचन, कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ घेतल्याचे वचन आहे. त्याच्यावरती त्या प्रमाणपत्रावरती लिहिलेलं असतं की कंपनी किती रक्कम ही कर्जाऊ घेतलेली आहे, अशा प्रकारचं वचन कंपनीने दिलेलं असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दर्शनी मूल्य. कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते, जसे उदाहरणार्थ 100 किंवा 100च्या पटीत असू शकते. सामान्य भागांसारखे नसते. अगदी सामान्य भाग 1 रुपयाला सुद्धा मिळू शकतात, 10 रुपये वगैरे अशी किंमत असते, पण कर्जरोख्यांची किंमत ही जास्त असते.
त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे रक्कम परतफेडीची वेळ. कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जवू रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे ते तुम्ही कधी परत करणार आहात. एखाद्या वित्तीय संस्थेकडनं घेतलेलं असेल किंवा बँकेकडनं घेतलेलं असेल तर ते तुम्ही कधी परत करणार आहात याची तारीख त्याच्यावरती लिहिलेली असते. फॉर एक्झाम्पल समजा 2 वर्ष 3 वर्ष, तर अशा प्रकारे तिकडे तो कालावधी नमूद करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चौथा, परतफेडीचे आश्वासन. कंपनीच्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखेधारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिले जाते. म्हणजे ज्यांनी कंपनीची कर्जरोखे खरेदी केलेली आहे तर त्या लोकांना ज्यावेळी भांडवल परतफेडीची वेळ येते कंपनीवर त्यावेळी पहिलं प्राधान्य या कर्जरोखेधारकांना दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे परतफेडीचे आश्वासन. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की प्रॉमिस केलेलं असतं कंपनीने की दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलेलं असतं आणि किती दिवसांच्या आत किंवा किती वर्षांच्या आत तुम्ही ते परत करणार आहात याची हमी यावरती दिलेली असते. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे व्याज. कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. ठीक आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे व्याजाचा दर हा अगोदरच निश्चित केलेला असतो आणि कंपनीने नफा कमावला असेल किंवा नसेलही तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे. म्हणजे कंपनी असं एखाद्या वर्षी कंपनीला जर तोटा झाला तर कंपनी असं म्हणू शकत नाही की यावर्षी आम्हाला आर्थिक नुकसान झालेले आहे, आम्ही व्याज देऊ शकत नाही असं म्हणू शकत नाही. व्याजाचा दर हा निश्चित केलेला असतो आणि व्याज देण्याचा कालावधीसुद्धा निश्चित केलेला असतो. त्याप्रमाणे कंपनीला याची परतफेड ही करावीच लागते. ठीक आहे. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे संबंधित घटक. तर यामध्ये 3 घटकांचा समावेश आहे. एक म्हणजे कंपनी, दुसरा विश्वस्त आणि तिसरा कर्जरोखेधारक. आता कंपनी म्हणजे कोण? तर कर्ज घेणारी संस्था. जी संस्था कर्ज घेते तिला कंपनी असं म्हणलेलं आहे. आता विश्वस्त कोण आहे? तर कंपनी जर 500पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल, लक्षात घ्या, 500पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते आणि या करारास विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीची कर्तव्ये व कर्जरोखेधारकांचे हक्क नमूद केलेले असतात. मग ही एखादी बँकसुद्धा असू शकते. बँकेशी सुद्धा कंपनी विश्वस्त करार करू शकते. म्हणजे 500पेक्षा जास्त लोकांना जर कंपनीने कर्जरोखे विकलेले असेल तर मग विश्वस्तांची नेमणूक केली जाते. ठीक आहे. त्यानंतर क बघा, कर्जरोखेधारक. या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. ठीक आहे. ज्या लोकांनी कंपनीला कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना कर्जरोखेधारक असे म्हणतात. आणि कंपनीसुद्धा आम्ही या बँकेकडनं किंवा या वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतलेले आहे याची कबुली देते. आता ती कबुली कशाच्या मार्फत देते? तर कर्जरोखे प्रमाणपत्र त्या व्यक्तीला दिलं जातं. आता समजा कंपनीने एखाद्या संस्थेकडनं, वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतलेलं असेल तर ते प्रूव्ह कसं होणार की कंपनीने त्या वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतलेले आहे? तर कंपनी काय करते? त्यांना एक डॉक्युमेंट बनवते. डॉक्युमेंट म्हणजे प्रमाणपत्र बनवते. यालाच कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणतात. आणि या कर्जरोखे प्रमाणपत्रावरती स्पष्ट उल्लेख केलेला असतो की कंपनीने या संस्थेकडनं इतके रुपयांचे या व्याजदराने
कर्ज घेतलेले आहे. तर अशा अर्थाचं ते कर्जरोखे प्रमाणपत्र असते आणि मग ते कर्जरोखे प्रमाणपत्र त्या वित्तीय संस्थेला दिले जाते. म्हणजे तो पुरावा तयार होतो की कंपनीने त्या संस्थेकडनं कर्ज घेतलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे वाटपाचा अधिकार. आता कंपनी कायदा 2013 नुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार असतो. लक्षात ठेवा, हा अधिकार कोणाला दिलेला आहे तर संचालक मंडळाला दिलेला आहे. त्यानंतर 9वा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे धारकाचा दर्जा. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व असे व्याज कर्जरोख्यांची परतफेड करेपर्यंत दिले जाते. म्हणजे या कर्जरोखेधारकांचा दर्जा काय आहे तर ते कंपनीचे धनको असतात. त्यांनी कंपनीला कर्जाऊ भांडवल पुरवून मदत केलेली असते म्हणून त्यांना कंपनीचे धनको असे म्हणतात. पुढे 10वा मुद्दा आहे तो म्हणजे मतदानाचा हक्क नाही. कंपनी कायदा 2013 कलम 71 नुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. म्हणजे कायद्यानुसारच तशी तरतूद केलेली आहे की कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. कर्जरोखेधारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. हे पण लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की कर्जरोखेधारक साधारण सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. जसं की समहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता येतो, त्यांना सभेमध्ये सहभागी होता येते, आपले मत मांडता येते, तसं या कर्जरोखेधारकांना साधारण सभेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार नाही. त्यानंतर पुढे 11वा मुद्दा आहे तो म्हणजे तारण. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता किंवा तरती भार असलेली मालमत्ता, तरती म्हणजे फ्लोटिंग चार्ज, तारण देऊन कर्जरोखे सुरक्षित केले जातात. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्जरोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा एखाद्या कंपनीने बँकेकडनं कर्जाऊ भांडवलाची रक्कम उभी केली आणि कर्जरोखे विकले बँकेला, तर ते विकत असताना कंपनीला त्यांच्याकडे जी मालमत्ता आहे, त्यांची स्वतःची जी मालमत्ता आहे तिचे कागदपत्र हे तारण म्हणून ठेवावे लागतात. म्हणजे बँकेच्या हवाली ते करावे लागतात. समजा भविष्यामध्ये दुर्दैवाने जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास असमर्थ ठरली तर ती बँक काय करू शकते, त्यांच्याकडे कंपनीच्या संपत्तीचे मालकीचे कागदपत्र असतात, मग ते विकून ते स्वतःची पैसे वसूल करू शकतात. यालाच तारण असे म्हटलेलं आहे. त्यानंतर 12वा मुद्दा आहे तो म्हणजे जारीकर्ते, इश्युअर. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्जरोख्यांचे वाटप करू शकतात. म्हणजे कर्जरोख्यांचे वाटप कोण करू शकतात तर खाजगी कंपनीलासुद्धा परवानगी आहे आणि सार्वजनिक कंपनीलासुद्धा तशी परवानगी आहे. त्यानंतर 13वा मुद्दा आहे तो म्हणजे नोंदणी, लिस्टिंग. कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की मान्यताप्राप्त भाग बाजारामध्येच कर्जरोख्यांची नोंदणी करणं हे गरजेचं असतं. कारण असं केल्याने काय होईल, नोंदणी केल्याने की नोंदणी करणे याचा अर्थ असा आहे की कंपनीने सर्व नियमांचे पालन केलेले आहे. सेबीने ज्या अटी वगैरे घालून दिलेल्या आहेत प्रतिभूतींची खरेदी विक्री करत असताना, तर त्या प्रतिभूतींची खरेदी विक्री करण्यासाठी आवश्यक जे नियम आहेत सेबीचे, तर त्या नियमांचं पूर्ण पालन कंपनीने केलेलं आहे असा त्याचा अर्थ त्यातनं निघत असतो. म्हणून या कर्जरोख्यांचं नोंदणी होणं भागबाजारामध्ये मान्यताप्राप्त आवश्यक असतं.
त्यानंतर इथे 14वा मुद्दा आहे तो म्हणजे हस्तांतरण. हस्तांतरणाच्या द्वारे कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. म्हणजे हस्तांतरण म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर. म्हणजे कर्जरोख्यांचं सुद्धा भागांप्रमाणे हस्तांतरण हे करता येतं. तर अशी ही विविध वैशिष्ट्ये आहेत कर्जरोख्यांची की जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहेत. आता याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कर्जरोख्यांचे प्रकार. हे खूप महत्त्वाचे आहेत. कर्जरोख्यांचे विविध प्रकार आहेत. तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहेत. तारणानुसार 2 प्रकार आहेत. पहिलं तारण असलेले कर्जरोखे, दुसरं आहे तारण नसलेले कर्जरोखे. त्यानंतर हस्तांतरणानुसार यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे वाहक कर्जरोखे, दुसरा आहे नोंदविलेले कर्जरोखे. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे परतफेडीच्या अटीनुसार. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे परतफेडीचे कर्जरोखे, दुसरा आहे तो म्हणजे न परतफेडीचे कर्जरोखे. त्यानंतर परिवर्तनानुसार यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे आणि दुसरा आहे अपरिवर्तनीय कर्जरोखे. तर अशा प्रकारे एकूण हे 8 प्रकार आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. कर्जरोख्यांची व्याख्या सांगून कर्जरोख्यांचे विविध प्रकार लिहा. तर हा चार्ट तुम्ही चांगला लक्षात ठेवा. आता आपण सगळे हे प्रकार बघूया एक एक करून. बघा, पहिला आहे तो तारण असलेले कर्जरोखे. कर्जरोखे तारण ठेवून सुरक्षित केले जातात आणि कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार करून सुरक्षा दिली जाते. आणि असा प्रभार कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवर, बहुतेक ती स्थिर मालमत्ताच असते किंवा कोणत्याही मालमत्तेवर असू शकतो, विश्वस्त करार करून कर्जरोखे सुरक्षित केले जातात. आता तारण असलेले कर्जरोखे म्हणजे काय? तर या कर्जरोख्यांची विक्री करत असताना कंपनीच्या मालकीची जी मालमत्ता असते, मग ती जमीन असेल, फर्निचर असेल किंवा मशिनरी असेल किंवा रॉ मटेरियल असेल, ज्याला आपण तरती मालमत्ता म्हणतो, तर याचे जे कागदपत्र असतात ते त्या कर्जरोखे खरेदी करणाऱ्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला दिले जातात. त्यांच्या ताब्यात ते दिले जातात आणि ते ताब्यात देऊन कर्जरोखे हे सुरक्षित केले जातात. ठीक आहे, याला म्हटलेलं आहे की कर्जरोखे सुरक्षित करणे, तारण असलेले कर्जरोखे. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तारण नसलेले कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांना तारण दिलेले नसते अशांना असुरक्षित कर्जरोखे असे म्हणतात. परंतु आता अशा कर्जरोखे विक्रीला कंपनी कायदा 2013ने प्रतिबंध केला आहे. म्हणजे तारण नसलेले कर्जरोखे कंपनी आता विकू शकत नाही. ठीक आहे, कारण हे कर्जरोखे विकताना कंपनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा ही त्या कर्जरोखे खरेदी करणाऱ्याला देत नाही. म्हणून कंपनीवर आता तशी बंदी घातलेली आहे की अशा प्रकारचे तारण नसलेले कर्जरोखे कंपनी विकू शकत नाही. ठीक आहे, आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे नोंदविलेले कर्जरोखे. आता ज्या कर्जरोखेधारकांची नोंद वहीत केलेली असते त्यांना नोंदविलेले कर्जरोखे असे म्हणतात. नोंदवहीत त्यांचे नाव, पत्ता व धारण केलेल्या कर्जरोख्यांची माहिती दिलेली असते. अशा कर्जरोख्यांचे हस्तांतरण रीतसर पद्धतीने केले जाते. आता नोंदविलेले कर्जरोखे म्हणजे काय? तर कर्जरोखेधारकांची नोंदवही असते, त्याच्यामध्ये या कर्जरोखेधारकांचे नाव, पत्ता, त्यांनी किती कर्जरोखे खरेदी केलेले आहेत याची सविस्तर माहिती ही लिहिलेली असते. म्हणून याला नोंदविलेले कर्जरोखे असे म्हणतात. आता यातील पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वाहक कर्जरोखे. आता ज्या कर्जरोखेधारकांची नावे कर्जरोख्यांवर नमूद केलेली नसतात, लक्षात घ्या, त्यांचं नाव लिहिलेलं नसतं, तसेच कंपनीच्या नोंदवहीमध्ये सुद्धा याची नोंद केलेली नसते, त्यांना वाहक कर्जरोखे असे म्हणतात. हे कर्जरोखे दुसऱ्याला सुपूर्द करून हस्तांतरित होतात. म्हणजे अगदी सहजपणे ते हस्तांतरित होतात. याला काही हस्तांतरणाची रीतसर पद्धत फॉलो करावी लागत नाही.
व्याज कुपनद्वारे या कर्जरोख्यांना व्याज दिले जाते. वाहक कर्जरोखे म्हणजे जसा आपला बेअरर चेक असतो ना, ज्याने घेतला त्याला पैसे मिळणार, त्याप्रमाणेच हे एक कर्जरोखे आहे. याच्यावरती नाव वगैरे कोणाचं लिहिलेलं नसतं. यानंतर पुढचे प्रकार बघूया, तो म्हणजे परतफेडीचे कर्जरोखे. या कर्जरोख्यांची परतफेड एका ठराविक मुदतीनंतर केली जाते. ही मुदतीची तारीख कर्जरोखे प्रमाणपत्रावरती लिहिलेली असते. मुदत संपल्यानंतर कर्जरोखेधारकाला एकूण सर्व रक्कम एकत्रितपणे परत दिली जाते किंवा टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते. परतफेडीची तरतूद विश्वस्त करारामध्ये नोंदवलेली असते. परतफेडीचे कर्जरोखे म्हणजे काय, तर ठराविक मुदतीनंतर जी तारीख दिलेली असते त्या तारखेला ती त्या कर्जरोखे प्रमाणपत्रावरती नमूद केलेली असते आणि त्या तारखेला त्या कर्जरोखेधारकाला एकूण रक्कम कंपनी परत करते, म्हणून याला परतफेडीचे कर्जरोखे असे म्हणतात. त्यानंतर 6वा आहे प्रकार, तो म्हणजे न परतफेडीचे कर्जरोखे. कंपनीच्या जीवनकाळात या प्रकारच्या कर्जरोख्यांची परतफेड केली जात नाही. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री केली जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर अथवा एखाद्या अटीचा भंग केल्यास किंवा एखाद्या आकस्मिक घटनेनंतर केली जाते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कंपनीचा व्यवसाय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अशा कर्जरोख्यांची परतफेड केली जात नाही. मग ती परतफेड कधी केली जाते, तर ज्यावेळी कंपनी बंद होते त्यावेळीच या कर्जरोख्यांची परतफेड केली जाते. त्यानंतर 7वा प्रकार आहे, तो म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे. एका ठराविक कालावधीनंतर या कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये परिवर्तन होण्याचे अधिकार त्या धारकास दिलेले असतात. तशी नोंद त्यांच्या कर्जरोखे प्रमाणपत्रावरच केलेली असते. या कर्जरोख्यांचे वाटप जनतेला करण्याआधी साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणं हे गरजेचं असतं. हे कर्जरोखे धारकांसाठी फायद्याचे असतात, कारण या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्जरोखे धारकांना बाजार मूल्यापेक्षा कमी दराने समहक्क भाग मिळतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे परिवर्तनीय कर्जरोखे आहे ते ठराविक कालावधीनंतर ते समहक्क भागांमध्ये परिवर्तित होतात. तसा अधिकार त्या धारकाला दिलेला आहे. या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्जरोखे धारकांना बाजारामध्ये जी समहक्क भागांची किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी दराने समहक्क भाग त्यांना मिळतात. हा फायदा या प्रकारचे कर्जरोखेधारकांना मिळू शकतो. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, तो म्हणजे अपरिवर्तनीय कर्जरोखे. या कर्जरोख्यांचे परिवर्तन समहक्क भागांमध्ये केले जात नाही. या कर्जरोख्यांची परतफेड ठराविक मुदत संपल्यानंतर केली जाते. या कर्जरोख्यांचा तोटा असा आहे की यांच्या मूल्यामध्ये कधी वृद्धी होत नाही. म्हणजे हे जे कर्जरोखे आहे ते समहक्क भागामध्ये परावर्तित होत नाहीत, त्यामुळे त्याची किंमत वाढण्याचा काही प्रश्न नाही आहे. त्यामुळे या कर्जरोखेधारकांना थोडासा तोटा हा सहन करावा लागतो परिवर्तनीय कर्जरोख्यांपेक्षा. तर अशा प्रकारे हे विविध प्रकार आहेत कर्जरोख्यांचे की ज्याचा आपण आताच त्याच्यावरती सखोल चर्चा केलेली आहे. आय होप की तुम्हाला हे सगळे प्रकार व्यवस्थित समजलेले आहे. बाकीचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याच्यावरती चर्चा करूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. गुड बाय.